कागल तहसीलदार कार्यालयाच्या फेज 2च्या प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी पश्चिमेकडील मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखनिकांसाठीची शेड हटवण्यात आली आहे. शेड हटवल्यामुळं त्यांचं काम ठप्प झालं होतं. अखेर प्रशासनानं त्यांना तात्पुरत्या स्वरूपात सेतू केंद्राजवळ जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखनिकांनी आता फेज 2 इमारतीच्या पूर्व बाजूला कायमस्वरूपी 10 गाळे बांधून मिळावेत अशी मागणी केली आहे. गेली 40 वर्षे तहसील आवारामध्ये आम्ही स्टॅम्प मीटर बॉन्डर व्यवसाय करतोय. आम्हाला अजूनही कायमस्वरूपी जागा मिळालेली नाही. ज्यावेळेला मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये फेज 2चं बांधकाम सुरू होणार त्यावेळेला तहसीलदारांनी सांगितलं किंवा तुम्ही जागा खाली करायला पाहिजे. तर आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्या आणि आमच्या प्रशासकीय आम्हाला मान्यता मिळवून द्या की गेली 3 ते 4 वेळा आम्हाला अशा पद्धतीनं स्थलांतर केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कायमस्वरूपी जागा मिळणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी आमदार मुश्रीफ साहेबांनी, डेप्युटी इंजिनियर व तहसीलदार साहेबांनी की आमच्याकडून प्रस्ताव पाहून घेतला आणि तो प्रस्ताव पुढं पाठवून लवकरात लवकर आम्ही तुम्हाला पर्यायी जागा कायमस्वरूपी जागे देण्याची व्यवस्था करतो असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही लाखो रुपये खर्च करून जे काय तिथं केबिन होते ते आम्ही तिथले काढलेले आहेत. आणि आमची स्टॅम्प मीटर आणि बॉन्डरची एवढीच अपेक्षा आहे की शासनानं आम्हाला या तहसीलदारच्या आवारामध्ये फेज 2च्या इमारतीच्या समोरच कायमस्वरूपी जागा मिळवून द्यावी आणि आम्हाला त्याच्या पद्धतीनं लिखीपत्र द्यावं अशी अपेक्षा जनतेच्या वतीनं हे करतो. जनतेची ह्या ठिकाणी फार मोठी गैरसोय होत आहे आणि ती गैरसोय टाळण्यासाठी आम्हाला कायमस्वरूपी जागा देण्यासाठी शासनानं रितसर कारवाई लवकरात लवकर पूर्ण करावी अशी आमची अपेक्षा आहे. तहसीलदार कार्यालयाला या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखनिक संघटनेचे अध्यक्ष अशोक ससे, मोहन पिष्टे, उत्तम कांबळे, कोंडीराम जाधव, के.एस. पाटील, रमेश कांबळे, पल्लवी रेडेकर, आनंदा जाधव, काशिम मुल्ला, बंडोपंत ससे आदी उपस्थित होते.